रस्ता सत्याग्रहाचा आजचा 29वा दिवस आणि आता आपण आहोत महाराष्ट्र आणि गोवाच्या बॉर्डरच्या कंप्लीट मध्ये आता पाठीमागे बघताय तर गोवाची बॉर्डर ही सुरू होत आहे आणि इकडनं देखील महाराष्ट्राची बॉर्डर संपलेली आहे आणि इकडनं सिंधुदुर्गाची बॉर्डर या साईडून सुरू झालेली आहे। तर आज दिवाळीचा सण आहे आणि माझं नाव आहे चैतन्य उषा लक्ष्मण पाटील। मी पाटणी कासुपेन रायगडचा रहिवासी आहे। मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, एक नागरिक म्हणून कार्य करत असतो। माझं कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणतीही संघटना नाही आहे। गेली बरेच वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आणि विशेषतः रस्त्यावरती काम करत असताना रायगड पोलीस दलाकडून मला जीवनदूत पुरस्कार देखील आहे आणि ह्याच अनुषंगाने मी बरेच सारी काही कामं केलेली आहेत। त्याच्याबद्दल आता ह्या रस्ता सत्याग्रहाबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय। रस्ता सत्याग्रह मला का करावा लागला? गेली बरेच वर्ष सामाजिक कार्य करत असताना मी रस्त्यावर असणारे फोटोग्राफ्स खड्डे हे टाकल्यानंतर तेवढ्यावरती 24 तासात ते 48 तासात संबंधित यंत्रणा काम करायची आणि काही काम केल्यानंतर पण तरी देखील फक्त त्याच्यावरतीच काम करते, बाकीचे खड्ड्यांचे काम तसंच राहायचं। मग ह्याच्यावरती उपाययोजना काय? तरी देखील नागरिकांचे अपघात आहेत ते वाढतच चाललेत आणि ते कमी व्हायचं काम नाही। मग त्याच्यावरती काय करावं, उपाययोजना काय करावी? कारण की आजपर्यंत गेली बरेच वर्षामध्ये मी फक्त 12 वर्षाचा डेटा घेतल्यानंतर हजारोंच्या संख्येने मृत्यू झालेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने अपघात झाल्यानंतर त्या कोकणावरती, कोकणाच्या अर्थव्यवस्थेवरती येणारा ताण आणि कोकणामध्ये हॉस्पिटलचा देखील अभाव आहे। काही ठिकाणी जे स्पेशालिस्ट हॉस्पिटल हवेत आणि मग कोकणकरांना होणारे नाहक अपघात आणि त्याच्यानंतर पर्यटनच्या दृष्टिकोनातून झालं किंवा शेतीच्या दृष्टिकोनातून झाला, हा रस्ता किती महत्त्वाचा आहे सर्वांना आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर या रस्ता सत्याग्रहामध्ये नक्की काय केलं चैतन्याने? तर याच्यामधून असणारे रस्त्यावरती असणारे खड्डे, ब्लॅक स्पॉट, त्याच्यानंतर दिशादर्शक फलकांचा अभाव आणि इतर सर्व कट्स, मीडियन ओपनिंग या बऱ्याच साऱ्या किंवा काही विदाऊट हेल्मेट चालणारे असतील चालक वगैरे, या सर्वांचा इत्थंभूत माहिती घेत, अभ्यास घेत करत हे सर्व झालं। काही ठिकाणी रायगडमधून आलो, रत्नागिरी जिल्हा, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यानंतर बघतोय काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात काम आहे, तर काही ठिकाणी अजून देखील कामाची प्रोग्रेस चालू आहे, काही ठिकाणी संत गतीने चालू आहे, तर काही ठिकाणी जलद गतीने सुरू आहे। परंतु हे करत असताना चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा हे खूप डेंजरस आहे। याच्याने होणारे अपघात हे कुठेतरी वाचावे हा माझा मानस आहे आणि याच्यासाठीच मी काय करतोय तर एक GPS लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या आधारे संबंधितांना त्याचे फोटोग्राफ्स काढतो आणि ते आपण त्यांना पाठवतोय आणि याचा सर्व अहवाल करत, त्रुटी अहवाल करत, याच्यामध्ये फक्त त्रुटी नाही काढत संबंधितांच्या, तर त्याच्यावरती उपाययोजना देखील सुचवण्याचं कामगिरी करतोय। तर मी आज विनंती करेन शासनाला देखील या सत्याग्रहाच्या माध्यमातून आज 27 दिवस चालत असल्यानंतर की हे जे काय त्रुटी आणि उपाययोजनाबद्दल जे सुचवलंय त्याच्यावरती तुम्ही कृपया कामगिरी करा, ठीक आहे, हे सांगणार आहे। तर या सत्याग्रहामध्ये चैतन्याने येता काय कामगिरी केली ते देखील सांगतोय। तर आतापर्यंत साधारणतः 1200 ते 1300 ग्राम मी येता काही लोखंडी खिळे असतील, सलया असतील, तारा असतील, पत्र असतील, हे सर्व उचलून त्याला बाजूला केलेलं आहे योग्य पद्धतीने। त्याचनंतर जनावरे मेलेले असतील, त्याच्यामध्ये कुत्री असतील, काही पक्षी असतील, तर त्यांना उचलून बाजूला करण्याचं काम केलं। त्याचबरोबर आता साधारणतः 20-22 वाहन चालकांना, दुचाकीस्वारांना देखील सांगितलं की दादा तुझा स्टँड पडलेला आहे, मग त्यांनी स्टँड देखील सरळ केलेला आहे। अशा पद्धतीने कामगिरी करत चाललो। त्याच्यानंतर होर्डिंग्स ज्या अनधिकृत बोलते किंवा अधिकृत ज्या होर्डिंग्स असतात ते लावले, त्या काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या आहेत, काही कोपऱ्याला पडलेल्या, मग त्या काढून, कारण की त्यानेकरून अपघात होऊ नये, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। याच्यासाठी मी काय करू शकतो, याच्यासाठी एक नागरिक म्हणून ते कामगिरी केलेलं होतं, करत आलो इथपर्यंत। याच्यानंतर आता रस्ता सत्याग्रहामध्ये कामगिरी करत असताना संबंधितांपर्यंत, संबंधित लोकप्रतिनिधीपर्यंत पहिल्या 2 टप्प्यातील अहवाल देखील सादर केला। त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी, उपाययोजना याचा अहवाल पूर्ण सादर केल्यानंतर त्यांना विनंती केली, बाबांनो तुम्ही हा मुद्दा संसदेत अधिवेशनामध्ये तुम्ही एक शांत पद्धतीने मांडावी, एवढी विनंती केली आणि याच्यावरती उपाययोजना व्हावी। आज शासनाचा या दौऱ्यामागे एखादा जरी दौरा करायचा झाला तर त्याच्या मागे किती प्रचंड पैसा खर्च होतो, प्रचंड ऊर्जा, प्रचंड मेहनत खर्च होते आणि त्याच्या मागून मग काय फक्त दौरे न करता आज हा म्हणजे कोणताही लक्झरी गाडीमधनं किंवा हेलिकॉप्टरमधून न करता पायी दौरा केला, तर ह्याचा तुम्हाला इन डिटेल अहवाल तुम्हाला मिळेल। आणि हा अहवाल इन डिटेलमध्ये का? कारण की याच्यामध्ये मी हा प्रवास करत असताना कोणाकोणाला भेटलोय तर रस्त्यावरती असणारे वाहन चालक, त्यांना होणाऱ्या अडचणी समजून घेतल्यात। याच्यामध्ये प्रवास करणारे सर्व प्रशासक असतील किंवा त्याच्यानंतर जेवढे काही म्हणजे प्रवासी असतील, ग्रामस्थ असतील, लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, सर्वांसोबत चर्चा करत
हे सर्व त्याच्यावरती उपाययोजना काय काय करता येईल या सर्व गोष्टींचा साधक बाधक चर्चा करत आणि ज्या ज्या घरी अपघातग्रस्त झाले त्या अपघातग्रस्त कुटुंबावरती काय बितलेलं आहे, ज्यांच्या घरी मृत्यू झालेला आहे, ज्यांच्या घरी हॉस्पिटलमध्ये आजारी बेड रिटर्न पडलेला पेशंट आहे, अशा सर्वांच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा, व्यावसायिकांच्या व्यथा, या सर्वांच्या व्यथा जाऊन तेवढा वेळ देत मी हा प्रवास सुरू केलेला आणि इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता हे करत असताना मला म्हणजे हे कसं शक्य झालं तर देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, त्या देशाचं काहीतरी देणं याच अनुषंगाने या तत्वावरती ऊन, पाऊस, वारा, सर्व रात्र अपरात्र हे सर्व सहन करत इथपर्यंत पोहोचलो. त्याचसोबत मला आज अमोलदादा साहेब सांगावंसं देखील वाटतं, अशी परिस्थिती अशी आहे की काही फक्त दाखवण्यापुरता दिखावण्यापुरता किंवा मी करतोय, तुला काय मदत लागते अशा पद्धतीचा देखील आव्हानात्मक येतो. फक्त चांगलं केलं तर मी केलं, वाईट केलं तर तू केलं, अशा पद्धतीच्या बऱ्याच साऱ्या कामगिरी संस्थांमार्फत असू देत किंवा इतर यांच्यामार्फत होतात. त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त काही बोलायचं डिटेलमध्ये, ते असो त्यांचं कर्म त्यांच्या पाठी. पण मी विनंती करतो, आज चैतन्य जेव्हा 29 दिवस पायी चालत निघाला आणि निघण्यापूर्वी देखील सर्वांना आव्हान केलं की तर मित्रांनो, हे प्रवास करत असताना जे मी अमोलदादा मी बघितलंय ना की श्रेयवादाची लढाई आणि याच्यातून रखडलेला महामार्ग आणि विविध सारे प्रश्न आहेत. तर मी संबंधित कोकणातील सर्व धर्मीय, सर्व जातीय, तसेच सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व सामाजिक संस्था आणि सर्व नागरिकांना विनंती करेन की हा एका दुसऱ्याचा लढा नाही आहे, ही एका दुसऱ्याची लढाई नाही. तर या सामाजिक प्रश्नांवरती, कोकणचा कणा असणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती, ह्या ज्वलंत प्रश्नावरती आपण सर्व नागरिकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि तरच ह्या गोष्टी सर्व शक्य आहेत. त्याचसोबत ज्या दादांना ह्या महामार्गाचा म्हणजे प्रस्ताव सत्याग्रह करत असताना काहींना वाटत असेल की चैतन्याला काहीतरी सहकार्य असेल, काही फंडिंग असेल किंवा इतर साऱ्या गोष्टी, तर खरं तर मला आलेल्या अडचणी जर तुम्ही ऐकल्यात तर अचंबित व्हाल की असा कसा हा तरुण. तर मी तुम्हाला सांगतोय, मला म्हणजे वाईट वाटतं पण मी बोलणारा स्पष्ट वक्ता म्हणून बोलतोय की हा महामार्गावरून रस्ता सत्याग्रह साहेब प्रवास करत असताना मला 5 ड्रायव्हर म्हणजे ते देखील भाड्याने घेऊन, ठीक आहे, मला ते त्याचा माझा प्रवास करावा लागला. म्हणजे जे काही माझं साहित्य होतं लागणारं या मोहिमेसाठी, पाणी असू दे, इतर गोष्टीचे सर्व त्याच्यामध्ये स्टोर असते, गाडी घेण्यासाठी, गाडी सोबत घेण्यासाठी 5 ड्रायव्हर करावे लागले. त्यासाठी आणलेला खर्च एक बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभारीच आहे. पण आज माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा तोच मोबाईल, जो नंबर मोबाईलचा आहे तोच नंबर म्हणजे व्हॉट्सअप आहे, तोच नंबर जीपेचा असून देखील त्याच्यावरती किती सहकार्य आलं हे माझं मला माहिती आहे. परंतु चैतन्याला मी क्लिअर कट केलेलं आहे तुम्हाला. चैतन्याला तुमचा पैसा नको, चैतन्याला तुमचा लाईक सबस्क्राईब काहीच नको. चैतन्याला काय हवं आहे तर हा डेटा हा संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, कशा माध्यमातून? मी हा संबंधित डेटा संबंधित यंत्रणेला, संबंधित प्रशासनाला, संबंधित लोकप्रतिनिधी, संबंधित पत्रकार आणि ओपन फॉर ऑल मीडिया माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळेल. तो डेटा घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, संबंधित यंत्रणेला टॅग करायचा आहे. मग तो पाठवताना ट्विटरच्या माध्यमातून असू दे, ईमेलच्या माध्यमातून असू दे, पत्रव्यवहार असू दे, त्याचसोबत इंस्टाग्राम, फेसबुक, जेवढ्या पद्धतीने मेसेजिंग असेल त्या पद्धतीने करावा. ठीक आहे, येत्या काळामध्ये संबंधित सर्व आपल्या लोकप्रतिनिधींना देखील सांगा की बाबांनो, हा विषय तुम्ही पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये, संसदेमध्ये हा विषय उचलून धरा, जेणेकरून की काही ठिकाणी चांगला रस्ता आहे त्याच्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानलेले आहेत. आणि चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा, याच्यामध्ये होणारे नाहक बळी जाणारे, ह्याच्यावरती आपल्याला कामगिरी करायची आहे, एकजुटीने काम करायचं आहे. तर हे सर्वांची आपल्याला एकजूट गरजेचं आहे. तर विशेष मी आभार व्यक्त करतोय आता की याच्यामध्ये मी महाराष्ट्र पोलिसांचे आभार करतोय, त्याचबरोबर NHAI आणि ज्यांनी याच्यासाठी सहकार्य केलं. म्हणजे विशेष मी सांगतो, रायगड पोलीस, रत्नागिरी पोलीस, सिंधुदुर्ग पोलीस या सर्वांचं सहकार्य लाभलं. त्याचसोबत काही सामाजिक संस्थांनी त्यांचं पाठिंबा पत्र देत देखील एक मला प्रोत्साहन देण्याचं कामगिरी केलं. काहींनी शुभेच्छा देण्याचं कामगिरी केलं, तर काही मित्र सोबत चालले, काही सोबत आले. या सर्वांची म्हणजे खरोखर त्यांच्याबद्दलचं मी तुमच्या येत्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये किंवा बाकी लिखाणामध्ये मी त्यांचा उल्लेख करणारच आहे. त्या सर्वांचा मी आभार. येतात सोबत राजकीय पत्र, काही आमदार खासदारांनी देखील त्यांचे पत्र दिलेले आहेत, त्यांचा देखील पाठिंबा पत्र, म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींचा, म्हणजे बोलतो ना, हा मार्ग फक्त एका दुसऱ्याचा नाही आहे आणि फक्त हा महामार्ग
तुमचा आमचा पण सर्वांचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कामगिरी करणं गरजेचं आहे. तर तुर्तास हा जो रक्ताचं पाणी करत इथपर्यंत पोहोचलोय तर त्याचं तुम्ही आपण जर सार्थक करायचं असेल तर ज्या ज्या गोष्टींची मी तुम्हाला विनंती केलेली आहे त्या गोष्टी कराव्या, कारण की हा अहवाल हा संबंधितांपर्यंत जावा, जेणेकरून की कोणाच्या चुकीमुळे निष्पापाचा जीव जाऊ नये याच्यासाठीची माझी ही सर्व लढाई आहे मित्रांनो. एवढंच बोलतोय आणि आज हा रस्ता सत्याग्रहाचा इथे सांगता करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.